एवढ्या पावसामध्ये तुम्ही जे साथ दिली हे दिवस बच्चू कडू आयुष्यभर विसरणार नाही, मेल्यानंतरही विसरणार नाही। तुम्ही दाखवून दिलं का आम्ही हाडामासाचे शेतकरी आहे, दिव्यांग आहे, कष्टकरी आहे। आम्ही भाड्याने आणलेले लोक नाही तर इमानदारीने आलेली हे जनता आहे, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे। एवढ्या पावसात सुद्धा इंचभर सुद्धा आपण हटले नाही। तुमच्या या गोष्टीला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा। आणि लड़ाई आता शुरू झाली, लड़ाई अब शुरू हो गई है और सितंबर में ये लड़ाई को एंड करना है, नहीं तो सरकार को एंड करेंगे आप। आता याच्या नंतर मुंबईला चलायची तयारी आहे का? पक्का? सरकारनं जर आज 4 वाजेपर्यंत कुठल्याही सूचना दिली नाही, 5 सप्टेंबरला पुन्हा एक चर्चा करून, आज आम्ही पाहतोय आमचे मोबाईल वगैरे सगळे बंद होते। आजचा दिवस आपण सरकारला दिला होता, पण 5 सप्टेंबर अखेरचा दिवस आणि 22 सप्टेंबर शिवाजी पार्क सगळ्याची तयारी आहे। हे लढाई कष्टकऱ्यांची आहे, एका जातीच्या झेंड्याची नाही। हिरवा भगवा निळा नाही, तर जो जो हिरवा भगवा निळा पकडते त्या सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांची ही लढाई आहे मित्र। कोई एक समाज और एक धर्म की बात नहीं कर रहे हम इस देश के विषमता की बात कर रहे हैं। एक तरफ 2.5 लाख लेने वाला कलेक्टर हमारा काम नहीं करता और दूसरी तरफ मजदूर को 200 रुपए पर मजूरी नहीं मिलती। इस विषमता की लड़ाई लड़ने चाह रहे हैं। या लढाई आम्ही अशा सामान्य लोकांची लढाई आहे। माझ्या दिव्यांगाला 1500 रुपये महिन्यानं होतं का? म्हणून ते 6000 मिळेपर्यंत आपण थांबणार नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जेथपर्यंत सरकार शेवटच्या टोकापर्यंत नेणार नाही, आणि सरकारला सांगतोय जास्त वेळ नाही, तुम्हाला जावं लागतं, पण सगळ्या सरकारने समजून घ्यावं, तुम्ही जर आम्हाला दुर्लक्ष केलं तर प्रत्येक मतदारसंघात 10-15 हजाराचा खड्डा दिल्याशिवाय तयारी आहे सगळ्यांची। आम्ही जाती आणि धर्माच्या ताकदीवर बोलत नाही, दिव्यांगाच्या आशीर्वादावर आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यावर ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही सांगतोय। या देशामध्ये मुद्दामून जाती पाती धर्माचं राजकारण केलं जातं, झेंड्याचं राजकारण केलं जातं मित्रहो। आम्ही पाहतोय शेतकरी शेतकऱ्यासाठी ठेवला नाही, मजूर मजुरासाठी ठेवला नाही, दिव्यांगासाठी ठेवला नाही, युवक युवकांसाठी राहिलेला नाही। तुमच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे झेंडे देऊन पटवारा करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना भोगावं लागेल। जो अधिक कष्ट करतो तो जास्त या देशात मरत आहे। 2.5 लाख रुपए महीना प्राध्यापक, 2.5 लाख। अगर हमारी बात चलेंगी ना तो 1 लाख पहले कम होगा और वो हमारे दिव्यांग भाई को दिया जाएगा। एका कलेक्टरवर 7 लाख रुपये खर्च होता, एका कलेक्टरवर। आणि मग आम्हाला अपेक्षा काय? साध्या गोष्टी सुद्धा होऊ शकत नाही मित्र। कबाड कष्ट करायचं, लागन तेवढी मेहनत करायची, आणि हाती मात्र आत्महत्याचा दोर जर येत असेल तर लढावं लागणार आहे। ज्या दिव्यांग बांधवाच्या लढाईसाठी आपण ही लढाई सुरुवात केली, ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं आपण, पण त्याला पैसे पाहिजे ना। पैसे कोण देणार आहे? बजेट मध्ये आमचा वाटा किती आहे? 5% भेटत नाही, फक्त 1400 कोटीची तरतूद ठेवली, फक्त 1400। अरे आज 1.25 लाखाचं घर आणि 2.5 लाख रुपये महिना आमदार आले। एका महिन्यात तो 4 महिन्यात तो 6-15 घर होऊन जात आहे। किमान एका महिन्या एवढा आमदाराला जेवढा महिना भेटतं तेवढं तर घराला भेटलं पाहिजे का नाही भेटलं पाहिजे? आणि हे लढाई लढायची का नाही लढायची? हम रुकेंगे भी नहीं और झुकेंगे भी नहीं। हम रुकने वाले भी नहीं और झुकने वाले भी नहीं। आज हम बारिश के साथ उससे और तेज रफ्तार चले, हम और तेज रफ्तार चले।
ज्याला पायानं चालता येत नाही तो बांधव दिव्यांग बांधव इथं आला, ज्याला डोळ्यानं दिसत नाही तो बांधव इथं आला. आणि म्हणून तुमच्या या सगळ्या कष्टाला पुन्हा बच्चू कडूचा मानाचा मुद्रा अर्पण करतो. अधिक वेळ घेत नाही मित्र. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तुम्हाला उपाशी राहावं लागलं मला माहित आहे. मी सुद्धा उपाशी राहिलो, मी जेवलो नाही. जेव्हा तुम्ही घरी जाल आणि मला मॅसेज करा तेव्हा जेवणार. आमची जेवणाच्या साठी आपण आलो होतो का? कायमची व्यवस्था, एक दिन का खाना नाही, आयुष्यभराचं जेवण, आयुष्यभराची व्यवस्था. आणि ज्या ज्या जिल्हा प्रमुखानं, ज्या ज्या दिव्यांगानं, सगळ्यांचं नाव घेत नाही, सगळ्या कार्यकर्त्यांना मला वाटत नाही आयुष्यात असा कार्यकर्ता आमच्याशिवाय कोणाच्या नशिबी नाहीये, आमच्याशिवाय कोणाच्या नशिबी नाहीये. अरे ज्याच्या पोटात अन्नाचा कण नाही तरी 5 किलोमीटर तो चालत आला वरतून पावसाच्या सरिया तरी तो थांबला नाही. मित्र, पुन्हा तुम्हाला बच्चू कडूचा नटमस्तक आहे, मानाचा मुद्रा आहे. आता जाताना आरामशीर जा भाऊ. एकही घटना आली नाही पाहिजे कानावर, का गाडी घसरली, काही पडली, बिलकुल नाही. आरामशीर जा, पण सुरक्षित जा. इथून बाजूने जाता आपलं पार्किंग ठेवलेलं आहे, त्या पार्किंग वर गावात गेल्यावर जिल्हा प्रमुखांनी मला मेसेज करा. हा एक दिवस नागपंचमीचा दिवस आहे, जागतिक आदिवासी दिवस आहे. श्रीकृष्णानं यमुनामध्ये कालिया नाग मारला होता. या निवडणुकीत कालिया नाग आम्ही सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही. जो कालिया नाग आहे, जो विषारी सर्पा नाग आहे, त्याला आम्ही छिनून काढू. जो शेतकऱ्यासाठी विषारी असेल, जो मजुरांसाठी विषारी असेल, जो दिव्यांगासाठी विषारी असेल, त्याला आम्ही सोडणार नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई लढल्याशिवाय राहणार नाही. मुद्दा म्हणून आपल्याला सांगतोय, बोल भारत माता की, सब जात धर्म के बंधन तोड़ो, किसान और मजदूर को जोड़ो, किसान और मजदूर दिव्यांग भाई को जोड़ो. आपल्या सर्वांचा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. हमारे राजकुमार भैया भी यहाँ है, इनका भी आभार मानता हूँ. खास करून मीडिया वाल्यांचं पण. एवढ्या पावसात तुम्ही आमच्यावर कॅमेरे फिरवले, तुम्ही तसे आम्हाला कॅमेरे एवढ्या पावसात सुद्धा कॅमेरेवाल्याचा मुद्दा पण आपण घेतलेला आहे, पत्रकारांचा आहे. जो कष्टकरी आहे, कंपनीमध्ये काम करणारा कामगार, हॉटेलमध्ये काम करणारा कामगार, ट्रक चालवणारा आमचा ड्रायव्हर, या सगळ्यांचा. चला तिकडे चला या. हे मूकबधिरासाठी 2-3 शब्द बोलतोय. त्यांना आपलं काय बोललं कळलं नाही, तर आता ओले झालेच आहे. ओ मावले, बाय 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 बाय.